वेलकम बैक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं अपडेटेड नाईट टाइम स्किन केअर रुटीन। आणि अपडेटेड ॲज इन स्टेप्स थोड्याशा चेंज झालेल्या आहेत, बट मेनली माझे काही प्रोडक्ट्स आहेत ते चेंज झालेले आहेत। आणि हे जे स्किन केअर रुटीन आहे हे त्यांच्यासाठी आहे स्पेशली ज्यांची स्किन थोडीशी डॅमेज झालेली आहे, पिंपल्स येत आहेत, खूप छोटे छोटे बम्प्स येत आहेत आणि तुम्हाला तुमच्या स्किनला जर थोडं इम्प्रूव्ह करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। तर माझं नाईट टाइम स्किन केअर रुटीन तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, बट मी थोड्या वेळा पहिलेच बाहेरून आलेली आहे आणि म्हणून मी ना तुम्हाला गेट अनरेडी विथ मी पण दाखवणार आहे। थोडंसं बस मेकअप वगैरे रिमूव्ह करायचं आहे, बाकी काही नाही। आणि हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट स्टेप आहे नाईट टाइम स्किन केअर रुटीनची, म्हणजे डबल क्लेन्झिंग करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तर जर तुम्ही मेकअप लावत असाल किंवा नसेल पण लावत तरी पण डबल क्लेन्झिंग तर हे तुम्ही करायलाच पाहिजे। त्यांनी जी सगळी डर्ट वगैरे असते ना ते सगळं एकदम क्लीन होऊन जाते, एकदम व्यवस्थित ते निघून जातं तुमच्या फेसवरून आणि मग त्यांनी ॲक्ने वगैरे व्हायचे चान्सेस कमी होऊन जातात। आता तुम्ही सध्या माझ्या फेसवरती बघत असाल थोडंसं ब्लश वगैरे आहे, मस्कारा आहे आणि बाकी तर काही मी मेकअप केलं नव्हतं। तर हे सगळं रिमूव्ह करण्यासाठी पहिले मी यूज करणार आहे मायसेलर वॉटर। तुम्ही कुठलं यूज करू शकता। मी हे गार्नियरचं जे मायसेलर क्लेन्झिंग वॉटर, याच्यामध्ये ना थोडंसं ऑइल पण असतं, तर हे जास्त चांगलं हेल्प करतं रिमूव्ह करायला मेकअप स्पेशली। एक याचं ओरिजिनल वाला पण येतं पिंक बॉटल, पण त्याच्यामध्ये ऑइल नसतं, याच्यामध्ये थोडंसं मिक्स असतं ऑइल असं मला वाटते आणि ते लिहिलं पण आहे तिथे। तर हे विटॅमिन सी वाला मी यूज करते आणि हे बघू शकता तुम्ही किती मी खाली केलेलं आहे। याच्यासोबत मला एक बायोडर्माचं आहे ते पण खूप जास्त आवडतं, बट सध्या आपण हे गार्नियरचं यूज करणार आहोत। आणि मी एका टिश्यू वरती, हा असा कपड्याचा टिश्यू आहे, साधा नॉर्मल टिश्यू नाहीये बाय द वे, हा घर सोपचा टिश्यू आहे, स्पॉन्सर्ड नाही आहे, काही कोलॅब वगैरे नाही आहे, मी तुम्हाला जस्ट सांगते आहे माझ्याजवळ आहे म्हणून। तर बस या टिश्यू वरती घेतलं आणि आता मी व्यवस्थित रिमूव्ह करणार आहे, जास्त घासून नाही घेणार आहे, एकदम हलक्या हाताने ते रिमूव्ह करणार आहे। आणि डोंट वरी, याच्यानंतर मी फेस वॉश सुद्धा यूज करणार आहे, त्यांनी पण माझं फेस एकदा वॉश करणार आहे। बट त्याच्या आधी एकदा मायसेलर वॉटरनी मला हे जे सगळं डर्ट असतं किंवा थोडंफार मेकअप असतं ते रिमूव्ह करायला आवडतं। हे बघा, इतकं काही मेकअप नव्हतं जसं मी सांगितलं, बट तरी पण हे जे मस्कारा वगैरे आहे ते सगळं होतं, तर हे आपण एका साईडला ठेवू। आता मला करायचं आहे फेस वॉश आणि त्याच्यासाठी मी यूज करणार आहे हे सेटाफिलचं ऑइली स्किन टाईप वालं क्लेन्झर। माझी स्किन खूप जास्त ऑइली आहे, त्याच्यामुळे मग मला हे लागतं। याच्यामध्ये ड्राय व्हर्जन पण येतं, जर तुमची ड्राय स्किन टाईप असेल तर तुम्ही ते यूज करा, एकदम जेंटल क्लेन्झर असतं ते। तर हे चांगली डिसेंट अमाउंट मी घेते। हे असं फोमिंग क्लेन्झर नाही आहे, फोम वगैरे नाही आहे त्याचा, त्याच्यामुळे तुम्हाला वाटू शकतं की आपण काय फेस व्यवस्थित क्लीन नाही झालाय, बट ट्रस्ट मी हे खूप चांगल्या पद्धतीने तुमचं जे फेस आहे ते क्लीन करतं। तर बस मी याला असं काही नाहीये, तुम्ही ड्राय फेस वरती पण यूज करू शकता आणि थोड्याशा डॅम्प फेस वरती सुद्धा यूज करू शकता। ओके, आता मी हे पटकन वॉश करून येते आणि मग नंतर आपण बाकीच्या स्टेप्स करूया। तर फेस तर माझं एकदम क्लीन झालेला आहे। आता मी ऍक्च्युली यूज करणार आहे फेस पॅक। हा मी रोज नाही यूज करत, वीक मधनं एक वेळा यूज करू शकता तुम्ही, कारण की थोडासा असा स्ट्रॉंग आहे मला असं वाटतं। हा फेस पॅक मी तुम्हाला हजारो वेळा दाखवला आहे माझ्या चॅनलवरती, बट काय करू, मला इतका आवडतो तो म्हणून मी परत एकदा दाखवून देणार आहे। तर हा आहे फॉक्सटेलचा स्किन रेडियन्स फेस मास्क। तर याने काय होतं, तुमचे जे पोर्स आहेत ते क्लीन होऊन जातात, जे ब्लॅकेज असतील जर ते रिड्यूस होतात आणि बेसिकली तुमचं जे स्किन किंवा फेस आहे ना ते असं क्लिअर करायला हे हेल्प करतं आणि ह्याच्यानंतर खूप छान ग्लो पण येतो तुमच्या फेसवरती। सो मला हे यूज करायला आवडतं। मला आणखीन एक याची गोष्ट जी आवडते ती आहे याचा कलर, बिकॉज तुम्हीच बघा काय प्रिटी कलर आहे हा। आणि ऑनेस्टली मला हा माझ्या हाताने लावायला जास्त आवडतं, म्हणजे याच्यासोबत ना हा स्पॅच्युला सुद्धा येतो, बट मी त्याने लावत नाही, मी माझ्या बोटानेच लावते, त्याने मला जास्त चांगला कंट्रोल मिळतो, त्याच्यामुळे मग मी असा डायरेक्टली लावते। आणि तुम्ही बघा कलर काय सुंदर आहे याचा, बस इव्हनली पूर्ण फेस वरती लावायचं आहे आणि याला सुकेपर्यंत तुम्हाला कळूनच जातं, याचा जो कलर आहे ना तो थोडासा चेंज व्हायला सुरुवात होते आणि तेव्हा तुम्हाला कळून जातं की हा सुकलेला आहे। असं काही आयडियल टाइम तर नाही आहे, सुकल्यावरती रिमूव्ह करून द्या, बाकी काही नाही। आणि पाण्याने तुम्हाला धुवून काढायचं आहे फेस, जसं आपण नॉर्मल जे फेस मास्क असतात ते लावतो तसं। फेस पॅक, मास्क पेक्षा पॅक बोलणार मी। याच्या व्यतिरिक्त जर मी आणखीन कुठला फेस पॅक लावत असेल तर तो माझा घरगुती एकदम जो असतो आपला बेसन आणि
हळदवाला तो, किंवा मग कधी कधी मी त्याच्यामध्ये राईस फ्लावर सुद्धा ऍड करते, कधी कधी मसूरच्या डाळीचं पीठ सुद्धा ऍड करते. तर यांनी ना हा तर खूप मस्त फेस पॅक आहे, हा तर माझा फेवरेट फेस पॅक आहे. जेव्हा हा वॉश करून येणार तेव्हा आपण भेटूया. ॲज यू कॅन सी माझा फेस पॅक व्यवस्थित ड्राय झालेला आहे. आता इट्स टाइम टू रिमूव्ह दिस, आणि मी त्याच्यासाठी यूज करणार आहे सेम माझा टिश्यू, बट मी तो ओला केलेला आहे. जसं मी तुम्हाला बोलली होती की तुम्हाला याला वॉश करायचं आहे, बट तुम्ही याला ओल्या कापडाने सुद्धा पुसू शकता. एकदम हलक्या हाताने पुसायचं आहे. आणि मग हे सगळे व्यवस्थित पुसल्यानंतर मी परत एकदा पाण्याने पण वॉश करणार आहे. ते तर आपल्याला स्किप करायचंच नाही आहे. फेस वॉश करून आलेली आहे. आता माझं फेस इतकं जास्त मस्त वाटतंय मला. आता मी यूज करणार आहे टोनर. कधीही माझं फेस वॉश केल्यावर मी फेस मास्क लावलं असेल किंवा नसेलही लावलं तरी पण मी टोनर यूज करते. तर हे तर ऑलिव्हियाचं टोनर आहे, बट रोज वॉटर सुद्धा वर्क करू शकतो आणि मी मोस्टली रोज वॉटरच यूज करते. बट आज आपण हे यूज करूया. जर तुमचे खूप जास्त पोर्स असतील तर त्याच्यासाठी तर तुम्हाला टोनर यूज करणं खूप जास्त गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टोनर सुद्धा येतात. आता मी युजली माझं आधी एक मॉइश्चरायझर यूज करायची, ते आहे हे एक्सेलाचं. आणि जर मला असं वाटलं की माझ्या स्किनवरती काहीच वर्क नाही करत आहे तर मी ते मॉइश्चरायझर यूज करते. बट सध्या माझी स्किन थोडीशी वियर्ड ऍक्ट करते. तुम्ही बघू शकता इतके पिंपल्स आहेत, थोडे थोडे ह्याचे छोटे छोटे दाणे पण येत आहेत. तर त्याच्यासाठी मी हे रिसेंटली सुरू केलेलं आहे. रिसेंटली नाही, मला झाले 2-3 वीक्स तरी झालेलेच आहेत हे यूज करून, हे सुरू करून. तर आणि याने मला डिफरन्स दिसलेला आहे, चांगला फरक दिसलाय, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे दाखवत आहे. तर हे आहे हायफिनचं बॅरियर रिपेअर क्रीम. हे ऑइली स्किन टाईप साठी आहे स्पेशली. सो काय होत असतं, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची स्किन खूप जास्त, तुमच्या फेसवरती ऍक्ने येत आहेत, खूप पिंपल्स येत आहेत, तुमची स्किन बरोबर ऍक्ट नाही करतायत, तर त्याचं रिझन हे पण असू शकतं की तुमचं जे बॅरियर आहे ते थोडंसं डॅमेज झालं असू शकतं. आणि असंच मला पण वाटलं, आणि म्हणून मग मी हे क्रीम यूज करायला सुरुवात केली. आणि आय कॅन सी द रिझल्ट. आणि तुम्हाला ना हे खूप छोटी अमाऊंट घ्यावं लागते, बस इतकं घ्यावं लागतं आणि पूर्ण फेसवरती तुम्हाला हे बरोबर पुरून जातं. तर एकतर तुम्ही डिरेक्टली पण लावू शकता, बट मला थोडंसं असं हातावरती वॉर्म केल्यानंतर लावायला आवडतं. हे जी क्रीम आहे हे मी सकाळी सुद्धा यूज करते आणि रात्री सुद्धा यूज करते. आणि जर मी रात्री यूज करते तर तेव्हा मी थोडंसं जास्त यूज करते, सकाळी थोडं कमी यूज करते, बिकॉज मग माझी ऑइली स्किन टाईप आहे तर तो घाम वगैरे यायला प्रॉब्लेम येतो मग त्याच्यामुळे. म्हणून मग रात्री मी चांगली थिक लेअर लावून झोपते, म्हणजे मग रात्रभर छान हे याचं काम करतं आणि माझी स्किन सकाळी उठून छान दिसते. याच्या व्यतिरिक्त मी सध्या काहीच यूज करत नाही, कुठलंच सिरम यूज करत नाही, काही नाही. हा, ते मॉर्निंग रुटीन मध्ये मी दुसरं एक सिरम यूज करते, त्याचं पण काही इतकं हे नाही. बट नाईट टाइम मध्ये मी सध्या तरी यूज करत नाहीये. बट मी नायसिनेमाइड सिरम आता सुरू करणार आहे, बिकॉज तुम्ही बघू शकता इथे थोडेसे पिंपलचे जे स्पॉट्स आहेत, डार्क स्पॉट्स ते आलेले आहेत. तर ते फेड करण्यासाठी नायसिनेमाइड जे सिरम असतं त्याचं ते चांगलं असतं, आणि त्याच्यासाठी मी हे यूज केलेलं आहे डर्माकोचं. बट आता मी दुसरं यूज करणार आहे, आणि ते मी आधी यूज करेन मगच तुम्हाला त्याच्यावर मी सांगणार की ते कसं आहे कसं नाही. तर आणि बस एक लिप बाम यूज करणार आहे. हे तर मी यूज करते केमिस्ट ॲट प्लेचं, कारण याच्यामध्ये ना कोजिक ऍसिड आहे, तर लिप्स वरती जे पिगमेंटेशन असतं ना ते फेड करायला ते हेल्प करतं. त्याच्यामुळे मग मी हे रात्री मोस्टली यूज करते. तसं हे दिवसा पण यूज करायला पाहिजे, बिकॉज याच्यामध्ये SPF 50 आणि PA4+ आहे, जे खूप चांगली गोष्ट आहे, तुम्हाला सन पासनं प्रोटेक्ट करतं. बट मी हे रात्री सुद्धा यूज करते. आणि विथ दॅट माझं एकदम सिम्पल, काही जास्त नॉनसेन्स नाही, मला एकदम सिम्पल रुटीन ठेवायला आवडतं. बट कसं आहे, कधी कधी आपल्याला जास्त प्रोडक्ट्स यूज करावे लागतात, 1-2 स्टेप्स आणखीन ऍड करावे लागतात जर तुमच्या स्किनला ते गरजेचं असेल तर. सध्या तरी हे जे प्रोडक्ट्स आहे याच्यामुळे माझ्या स्किनला व्यवस्थित वर्क करत आहे ते, त्याच्यामुळे मग मी जास्त काही ऍड करत नाहीये. तर हे होतं माझं नाईट टाइम स्किन केअर रुटीन. आणि मी पहिलेच सांगत आहे की हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते जर तुम्हाला यूज करायचे असतील तर सगळ्यात आधी पॅच टेस्ट नक्की करा. कुठलेही प्रोडक्ट असो पॅच टेस्ट नक्की करायला पाहिजे, कारण की असं जरुरी नाही आहे जे प्रोडक्ट माझ्या स्किनवरती सूट होत आहे ते तुमच्या पण स्किनवरती सूट होणार. जरी तुमची पण ऑइली स्किन असेल तरी पण ते तुमच्या स्किनवरती सूट होऊ नाही शकत. तर त्याच्यामुळे पहिले आपण कोणाला दुसऱ्याला बोलायच्या आधी आपणच टेस्ट वगैरे करायचं आणि नंतरच यूज करायचं कुठलाही प्रोडक्ट. मी सुद्धा तसंच करते आणि मला तर यूज करावंच लागतं, बिकॉज मला तुम्हाला दाखवायचे असतात प्रोडक्ट्स, आणि म्हणून मग हे असे पिंपल्स वगैरे हे जे प्रॉब्लेम्स होतात मला. बट एनिवेज ते तर माझं काम आहे. बट तुमचं तसं नाही आहे, तुम्ही आधी पॅच टेस्ट करायची आणि नंतरच पूर्ण फेसवरती यूज करायचं. सो येस, दॅट्स इट. आय रिअली होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सगळे जे प्रोडक्ट्स मी यूज केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार, किंवा ते प्रोडक्ट जे आहे ते टॅग लिस्ट मध्ये टॅग करून देणार. मला तर खूप मजा आली असा व्हिडिओ करून. आय डोंट थिंक सो की मी असा स्किन केअर वाला व्हिडिओ
असा टॉकेटिव्ह वाला व्हिडिओ केलेला आहे. मी एव्हरी टाइम असा जे व्हॉइस ओव्हर वगैरे असतात तशा टाईपचा व्हिडिओ केलेला आहे, बट आज फर्स्ट टाइम मी असा बोलणारा व्हिडिओ केला आणि मला तर खूप मजा आली. आय होप तुम्हाला पण आली असेल. आणि जर तसं असेल तर प्लीज मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.